बारीक बारीक उत्तर आहे. तुमचा नरक वैकुंठ स्वर्ग मिटलं. तुम्हाला 3 प्रश्न आहेत, बोला पटकन. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? तुम्ही म्हणाला मला मोक्ष पाहिजे. 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. त्यातला श्रेष्ठ आहे मोक्ष. आणि मोक्ष म्हणजे काय? दुःखाची निवृत्ती, सुखाची प्राप्ती. सुख आल्यावर तुम्ही भजन करू शकत नाही, तुम्हाला मोक्ष नको. पुरावा. तुम्हाला मुक्ती दिली, मुक्ती जर दिली तर भजन करायचा संबंधच नाही, म्हणजे मुक्ती नको. मग तुम्हाला सिद्धी दिली, हात लावेल तिथं सोनं. जेवायला बसला चपातीला हात लावला, सोनं. पप्याच्या आईलाच हात लावला, मग पुरावा. सिद्धी नावे पिसे दया कोण पुसे. आता 3 शब्द फायनल झाले. न लगे मुक्ती, धन, संपदा, संत, संग देई सदा. मला मुक्ती नको, मोक्ष नको, सिद्धी नको, वैकुंठ नको, नरक नको, स्वर्ग नको. मग मला काय पाहिजे? माझ्या मुखात नाम, माझ्या हृदयात प्रेम आणि माझ्या अंतःकरणात समभावना. याच्यापेक्षा काही देऊ नको. बस तुझा विसर ना. बस मला काय नको, काय नको. एक गाडी, बंगला, पप्या, बुटी, बट्टी, सुटी, फ्रीज, कूलर, गॅस लाईटर, बर्नर, सिगरेट, हीटर, मीटर, इयर, वापे, चिंगला, कांदे, वने, बकरा, अंडे. बोल ऐक कौशल्य, ऐक. तुझ्या मांडीवर मी डोकं ठेवून आज रडतोय ना, हा जनकाचा आहे आणि क्षत्रिय कुळातला, सूर्यवंशातला राजा आहे मी. पण कौशल्य, मला 4 पोरं आहेत. माझी 2 पोरं वनवासात आहेत आणि 2 पोरं त्यांच्या मामाच्या घरी आहेत. मला मारताना पाणी पाजायला कोणी नाही. का नाही? ऐक कौशल्य, ऐक. ऐक कौशल्य, ऐक. इकोदेचा बोट ठेवी जाते माझ्या हातात बाज आहे. ऐक कौशल्य, ऐक. ऐक कौशल्य, ऐक. बघ 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 कौशल्य, बघ. भिंतीवर चित्र दिसतंय. बघ कौशल्य, भिंतीवर चित्र दिसतंय. चित्रामध्ये नदी वाहते, नदीच्या कडेला झोपडी आहे. झोपडी पुढे मी बसलो, झोपडी पुढे म्हातारे आई वडील बसले. मी पाणी घेऊन गेलोय, ते बोलत नाहीत. त्यांनी मला शाप दिलाय, तू पुत्र शोकाने मरशील. राजा दशरथाने देह ठेवला. रामाचा बाप पुत्र शोकाने मेला. फॉर्म भरायला अख्खं गावे, प्रचाराला अख्खं गावे, रसा प्यायला अख्खं गावे. उमेदवार पडला, एकटाच घरी आला. कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या पक्षात गेले, जिंदाबाद. आणि वरून सकाळी याच्या घरी आले. आपलं गावच नालायक आहे. तुम्हाला पाडलं. भाऊ तो भाऊ आहे. महिला मंडळ, भाऊ तो भाऊ आहे. या 4-5 वर्षांमध्ये महिलांनी जमिनीचे बाजार वाढले. तर मामा भाज्याच्या मागे उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता एक नवीन मामा आलाय, मानलेला मामा. कुठून अवलाद पैदा झाली काय? भोंगळा करून आला पाहिजे ना. आलाय का अवलादीचा? महिला मंडळ, भावाचा शर्ट फाटलाय, दाढी वाढली, वाढू द्या. पण रक्ताच्या नात्यानं मुलाच्या भाच्याच्या मागे उभं राहिला मामा शोभतो. पुरुष मंडळी नाही का? तुम्हाला वाटतं आम्हाला लई मित्र आहे, पागलपणा करू नका. तुम्हाला वाटतं हे नाही हो, नाही रात गई बात गई. तुम्हाला वाटतं मला कॉलेजमध्ये लय मार्केट आहे, मला गावात लय मार्केट आहे, माझ्या मागे 5-50 पावरं येईल. त्यात पाजू नको, एकटा मरशील. फक्त भाऊ तो भाऊचे. तुमच्यावर कोणताही प्रसंग आला तर शेवटी भाऊ आहे हे ध्यानात ठेवा. तुम्ही ऍडमिट झाले, टाक गाव तुम्हाला भेटायला, पण डबा घेऊन पैशाची तयारी करणारा भाऊचे. कृत्य करू नका. बलात्कार करायला 2-4 दिवस लागत नाही, खून करायला 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. तुम्हाला एखाद्याने 3 लाख रुपये दिले, सांगितलं याला भोगसा, तुम्ही त्याला 10 मिनिटात भोगसू शकता 3 लाखासाठी. पण ते खर्चायला तुम्ही बाहेर राहिले पाहिजे ना. तुम्ही आज गेल्यावर 3 लाखाचं काय करायचं? नीट आहे का? आणि आज 99% गुन्हेगार फक्त रागामुळे झाले. याच्यावर काय मत आहे तुमचं? भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ द्या, जाऊ द्या. शिक्षकानं कॉफी पकडली, पकडू द्या, पाया पडत्या सरांच्या. सर परत करणार नाही, वाचला. तो सरांना म्हणला भेट पेपर सुटल्यावर. आयुष्यभर म्हशी बाजाराची पाळी आली. राग आकळा. महिला मंडळ, फाशी घेऊ नये, तुम्ही रॉकेल ओतून घेऊ नये, फाशी घेऊ नये, विहिरीत उडी टाकू नये, ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही कधीही मरू शकता. मग ग्रामपंचायतीत जर निम्या बाहेर, सोसायटी जर निम्या बाहेर, मंत्रालयात जर निम्या बाहेर, तर स्मशानभूमीत का नसावा? मग 6 पुरुष मेल्यावर 3 बाया मरायलाच पाहिजे. तुम्ही मरण नका जायला. पण पाया पडून सांगतो, इंद्रिकचं कीर्तन आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज कोणीच ऐकायचं नाही. महाराज मरू दे, तिकडे उलटू द्या. कीर्तन संपल्यावर का मरण. तुमच्यातला एक माणूस म्हणून ऐका, आणि तुम्ही वयस्कर माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, ते सत्यच ठरेल. तरुण पोरांनी मी एक तुमच्यातला आहे म्हणून माझं कीर्तन ऐका. महिला मंडळाने मी तुमचा मुलगा म्हणून कीर्तन ऐका. कोटी रुपयाचं शरीर तुम्ही बोगस घालू नका. लाकडातला किडा जर जिवंत जगू शकतो, गाळातला बेडूक जर जगू शकतो, तर तुम्ही कष्ट करून का जगू शकत नाही? का जगू शकत नाही?
सांगा मला एकच वाक्यात महिला म्हणलं, ज्या राजांच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता, ज्या राजांच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता महाराज, त्याच राजाची मुलगी स्वयंवराच्या दिवशी वनवासाला गेली. मग राजा जनकाने सीतेला रामाबरोबरच का पाठवली? अरे एखादा का पाठवली? राजा जनकाची मुलगी कधी पाय चालली होती? राजा जनकाची मुलगी होती ती, पण सीतेला वनवासाला जायला बापाने का परवानगी दिली? आज जर एखादा बाप असता जावायचं थोबाड फोडून टाकला असतं, म्हणला तू वनवासाला चालला, दुसरा जवळ तू पण लागून गेला टिकूजी. पण तिथं महिला मंडळ एकच वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, राजा जनकाला माहित होतं जे माझ्या मुलीच्या प्रारब्धात असेल ते मी बदलू शकत नाही, आणि तुमच्या प्रारब्धात सुख असेल. एक वाक्य समजा, बासरीला कितीही छिद्र असू द्या, बासरीला कितीही छिद्र असू द्या, बासरीला कितीही छिद्र असू द्या, हवा फुकल्यानंतर स्वर सारखाच येतो. जीवनात किती दुःख असू द्या, भजन केल्यावर आनंदच होतो. बासरीला किती छिद्र असू द्या, फक्त स्वर फुका, सारखा स्वर येईल. तुमच्या जीवनात किती दुःख येऊ द्या, फाशी करणं, आत्महत्या करणं, रॉकेल ओतून घेणं, अजून कोणत्या होईल? पुढे भावबंद, पुढे भावबंद. अरे खांदेकरी राहिले नाहीत, खांदेकरी प्रयत्न यायला आता रथ तयार करायची पाळी आली. वैकुंठ रथ वाढवून असला, भावबंद मेले. थोरल्याच्या पुरीचं लग्न मोडायला धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. काय जे लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात आणि बायका चपला घालून चपात्या करतात आणि पुरी पोरांचे कपडे घालून हिंडतात आणि चपातीला पोळी म्हणतात. नाही तर काय वांग सुधारलंय जग? काय सुधारलंय? नुसतं टापा आणायचं, जग लय सुधारलंय. काय सुधारलंय? किती सुधारलं तरी अजून तोंडानच खात्यात, आणि किती सुधारले तर अजून डोळे झाकूनच झोपतात. मग काय श्रीमंत डोळे वाचून झोपतात? ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. तुम्ही पहा महाराज, तुमच्या गावात वाचनालय आहे, आता काय ग्रंथ आहे त्याच्यात महाराज, पण वाचीन कोण? आम्हाला वेळ नाही महाराज. शाळेमध्ये मी तर म्हणतो चांगल्या चांगल्या मोठ्या हायस्कूलमध्ये असं ग्रंथालय नसेल, एवढं चांगलं ग्रंथालय तुमचं, पण वाचायला वेळ कुठं नाही. सकाळी बलात्कार वाचला, पेपर वाचला का मोकळा झाला. इथून पुढे बैठक ठेवा, काळ फार वाईट आहे, चला थोडं पुढं, अजून किचकट आहे. तुम्ही अजून पहिलंच सुधारणं तर कुठं किचकट येणार? काम तयार झाला, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, आणि शेवटी अहंकार तयार झाला. आज माणसं संपवली कोणी? आता हे जत्रा सप्ते यात्रा दिंड्या हे पोरांकडे दिल्या पाहिजे महाराज. जुन्यांनी थांबून घेतलं पाहिजे. जुनी मंडळी नंदाटला येऊ, पोरानं टाळ घेतला का म्हातारं उठलंच. तुम्हाला बोलू नको बाबा, टाळ तू बाई वाड्या तुझ्या कोणी नाही ते जुने लय कोणी. आणि ज्या कार्यक्रमांमध्ये तरुण पोरं असतात ना महाराज, त्याच्यात भ्रष्टाचार होत नाही. भ्रष्टाचार नाही. काय होत नाही माहिती का? पोरांना काहीतरी करून दाखवायचं असतं. त्याला जर म्हणाला याला पत्रिका नेऊन द्यायची, ते म्हणते गाडी माझ्याकडे 50 पेट्रोल तू टाक आणि 50 मी टाकतो, आपण जाऊन येऊ. जुने तसे नाही, पेट्रोल अधिक नाश्ता वजा तवा बिल. जुनी मंडळी नकाट राहते. आणि हिशोब विचारला ना त्यांना, हिशोब सप्ता गेला उडत. जुनी मंडळी लई खोलीची आणि ती मुरलेली राहते, मुरेल राहते. 15 वर्षापूर्वी आमदाराच्या मागं, खासदाराच्या मागं, पुढारीच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते, आणि आता सध्या हिंडणारी टोळी, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वी आमदार खासदारावर लोकांची निष्ठा होती, रुपया नाही मिळाला तरी झालं पण काम झालं पाहिजे. आता तसं नाही, काम झालं नाही दुसरा पक्ष. पक्ष काय कवा उघडायचे, नाही कुठे जमलं नवा काढा. ते चालत नाही. आता काळ फार वाईट आहे. तरुण मंडळी घरात ठेवा. हे इंदुरिकाचं कीर्तन आहे, हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य. फक्त तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते कधी खरं. भावाला जरा जपा, हे मानलेले भाऊ राहू द्या. हे पिकलं कुठं वावरात, पण त्या मानलेला भाऊ उठला कुठून